नमस्कार, मी जान्हवी आणि संडेला मिळाली होती स्वामिनी फूड सर्व्हिसला व्हेज आणि नॉनव्हेजची ऑर्डर. तर त्यामधली नॉनव्हेजची ऑर्डर मी कंप्लीट केली होती आणि व्हेजची ऑर्डर देवानी आणि योगिनीने कंप्लीट केली होती. तर व्हेजसाठी इथे बघू शकता वाटण तयार करून ठेवलंय आणि मटण स्वच्छ धुवून घेतलंय. त्यानंतर मटणाची जी चरबी असते ती तेलामध्ये पहिल्यांदा घालून घेतली, छान परतून घेतली. त्यानंतर कांदाही घालून घेणार आहे आणि सोबतच इकडे आलं लसूण पेस्ट करून ठेवली मी आणि बाजूला जे चिकन आहे तेही मी धुवून ठेवलेलं आहे. चिकन ऍक्च्युली घरच्यासाठी होता आणि एक टिफिन द्यायचा होता चिकनचा, तर त्यासाठी चिकन मी बाजूला ठेवलेलं आहे. तर इथे पहिल्यांदा मटण करून घेत आहोत. तर मटणामध्ये आता हळद आणि मीठ घालून घेते आणि इथे दिसत आहे इथे तुम्हाला जे फिश आहेत ते मी मॅरिनेशन करून ठेवलेले आहेत, जे की मला नंतर फ्राय करायचे होते. तर इथे बघू शकताय की मटण घालून घेतलेलं आहे आणि मटण छान परतून घेणार आहे आणि त्यानंतर पाणी वर ठेवूनच हे मटण शिजवून घेणार होतं. त्यानंतर त्याचं सूप वेगळं करून द्यायचं होतं आणि त्यांना ग्रेव्ही करून द्यायची. तर इथे माझं तोपर्यंत माझी जे काही वाटण मी करून घेतलं होतं ते मी परतून घेतलं. तोपर्यंत इथे मटणही शिजतंय आणि एका बाजूला चिकनही मी फोडणी टाकलं होतं. तर चिकन फोडणी टाकून चिकन शिजून मी बाजूला ठेवून घेतलं. त्यानंतर इथे मी फिश फ्राय करायला घेतले, कारण की बरेच सारे फिश फ्राय होते. जवळजवळ मला 1.25 किलो फिश हे फ्राय करायचे होते. त्यामुळे मी त्याची प्रोसेस करायला घेतली. तोपर्यंत ॲक्च्युली संडे असल्यामुळं मला मिस्टरांची खूप मदत झाली. तेच मला हेल्प करत होते. मटण त्यांनी ॲक्च्युली ते प्रॉपर शिजवून घेतलं आणि त्यातलं सूप वगैरे बाजूला काढून मग मटणाचे पीसेस त्यांनी बाजूला काढून दिले. त्यानंतर मग मी जी काही ग्रेव्ही ती करून घेतली आणि मटणाची ग्रेव्ही मी तुम्हाला दाखवते. तीही झालेली आहे. तर बघू शकता खूप छान ग्रेव्ही झाली होती. जसे त्यांना हवं होतं तशाप्रमाणे मी केलं होतं, कारण त्यांना तिखट कमी हवं होतं. इथे कलर दिसतं पण तेवढं तिखट नव्हतं, कारण त्यांना मीडियम तिखट हवं होतं. सूप हवं होतं तर सूपही बाजूला काढून घेतलं होतं आणि जवळजवळ 2 किलो मटणाची ग्रेव्ही हवी होती. त्यानंतर सूप दिलं आणि त्यानंतर हे फिश फ्राय जे काही होते ते फिश फ्राय करून घेतले. सगळं व्यवस्थित डब्यामध्ये पॅक केलं आणि त्यांना 12 वाजता ही ऑर्डर द्यायची होती. तर 12:15 12:30च्या दरम्यान ही ऑर्डर आम्ही त्यांना देऊन दिली. त्यानंतर मग मला होती चिकनची ऑर्डर. तर एक डबा मला चिकनचा द्यायचा होता आणि घरच्यासाठी चिकन बनवायचं होतं, तर ते मी बनवून ती ऑर्डर कंप्लीट करून दिली. त्यानंतर इथे संध्याकाळची ऑर्डर आहे. संध्याकाळी मला व्हेजमध्ये 3 डबे द्यायचे होते. तर 2 व्हेजच्या डब्यांमध्ये मला चपाती द्यायची होती आणि एका व्हेजच्या डब्याला मला भाकरी द्यायच्या होत्या. तर 4 भाकरी आणि भाजी असे एका डब्याची ऑर्डर होती आणि 2 डब्याची भाजी चपातीची ऑर्डर होती. तर इथे मिक्स व्हेज ही बनवून झालेलं आहे आणि त्यानंतर मग चपाती करून घेतल्या आणि जे काही 2 डबे होते ते देऊन घेतले आणि नंतर जी भाकरी आणि भाजीची ऑर्डर होती ती कंप्लीट केली. तर अशा प्रकारे माझा संडे गेला. संडेला मला खूप साऱ्या ऑर्डर आल्या, परंतु घर सांभाळून घरातलं सगळं करून शिवाय दुपारचे जे काही भाजी किंवा बाहेरचं अन्न करणं असतं किराणा वगैरे ते झालं. सगळं आवरून सगळ्या ऑर्डरी कंप्लीट केल्या आणि टायमात सगळ्यांना दिल्या आणि सगळ्यांना ऑर्डरी आवडल्या, सगळ्यांना टेस्ट खूप आवडली. तर हे एक समाधान वेगळं असतं. तर तुम्हाला हे माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.